शेवगाव तालुक्यातील शहर टाकळी येथील राहुल बाळासाहेब फुलारे या तरुणाने अमोल उर्फ अंबादास किसन वाघ यांच्या विरोधात गंभीर आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे। अमोल उर्फ अंबादास वाघ हा गेल्या कित्येक दिवसांपासून सतत मानसिक छळ, शिवीगाळ, जीवघेण्या धमक्या देत असल्याचे फुलारे यांनी तक्रारीत म्हटले आहे। राहुल फुलारे यांचा आरोप आहे की अमोल उर्फ अंबादास वाघ हा अनेकांना आर्थिक व्यवहाराच्या जाळ्यात अडकवून आर्थिक फसवणूक करतो व त्याला पैसे परत मागितल्यास मी आत्महत्या करून तुमचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून तुम्हाला जेलमध्ये पाठवीन अशी धमकी देतो। अमोल यांना फिर्यादी राहुल फुलारे यांनी दिलेले 9 लाख रुपये परत मागितल्यावर तुला गावात राहू देणार नाही, तुझे नाव बदनाम करेन, तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन अशा धमक्या देत आहे। इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर खोटी बदनामी करून समाजात प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न देखील अमोल वाघ याने केल्याचे नमूद करण्यात आले आहे। यापूर्वीही अमोल उर्फ अंबादास याने घरातून निघून गेल्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यात खोटी मिसिंग तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी तपास केला असता तो मुद्दाम लपून बसल्याचे स्पष्ट झाल्याचे अर्जदाराने सांगितले। लोकांकडून फसवणुकीच्या उद्देशाने धमकावणे, खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, महिलांच्या माध्यमातून वाद निर्माण करणे अशा अनेक गंभीर आरोपांचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे। घटनेची गंभीरता लक्षात घेता अर्जदाराने आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अमोल उर्फ अंबादास याच्यावर यापूर्वीही कलम 138 सह विविध प्रकरणांमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून अद्यापही त्याला या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले नाही। वॉरंट असतानाही अंबादास वाघ कुटुंबासोबत आमरण उपोषणच बसला व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा अमोल उर्फ अंबादासचा दहशतीचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे। तरी लवकरात लवकर या अमोल उर्फ अंबादास वाघ याला अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी फुलारे कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे। नमस्कार, मी राहुल फुलारे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव। काल अंबादास किसन वाघ यांनी एसपी ऑफिस समोर आमच्या विरोधात उपोषणाचा मुद्दा मांडला होता। तरी हा मुद्दा खोट्या स्वरूपाचा आहे, आमची बदनामी करण्यासाठी। तरी हा माणूस फ्रॉड असून याच्या विरोधात 6 ते 7 गुन्हे दाखल असून याला अटक झालेली नाही। तरी त्याच्या विरोधात प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हे दाखल असून सुद्धा ते मोकळ्या स्वरूपात हिंडतो, गावोगावी हिंडतो। एसपी ऑफिस समोर काल त्यांनी उपोषण केलं 1 दिवसापूर्वी। तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याच्या विरोधात कारवाई करावी आम्हाला न्याय भेटावा। मी चंद्रकला प्रकाश शिंदे, राहणार शहर टाकळी, तालुका शेवगाव। इथं अंबादास वाघ काल उपोषणाला बसला होता, पण उपोषणाला असा बसला होता की तो अमर उपोषणाला बसला होता आणि परत संध्याकाळी उठला। याला अमर उपोषण म्हणतात का? आणि त्यांनी आमच्या विरुद्ध इथं येऊन उपोषणाला बसणे हे त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत आणि 4 वॉरंट निघालेले आहेत। मग त्याला तुम्ही अटक करण्याऐवजी तो इथं येऊन उपोषणाला बसतो म्हणजे काय? आणि अमर उपोषणचा त्याने अपमान केलेला आहे। कसा अपमान केलेला आहे? तो सकाळी येऊन बसला आणि दुपारी उठून गेला आणि त्याच्यावर 4 वॉरंट असून पोलिस काय त्याला काही धरेना आणि आमची सगळी बदनामी त्यांनी काल मीडियावाल्याला बोलून केलेली आहे। का बरं? आमचेच पैसे घेऊन आमच्यावरच त्यांनी परत उलट जबाब केलेला आहे उपोषणाला बसून। आणि त्याची बायको कोण? ती उज्ज्वला वाघ काय म्हणते की माझ्या नवऱ्याला यांनी लुटिलं म्हणजे कोणी लुटिलं? तिला लुटिलं जर असतं तर तिने इथे बसायचं ना, तिने न्याय मागायचा। तर न्याय कमून मागा ना ती उलट ती चोट्यासारखी उठून गेली इथं। मग उपोषणाला बसणे म्हणजे उपोषणचा तिने अपमान केलेला आहे। उपोषण जरांगे पाटील धरतात, हे असे लोक धरतात का? हे सरळ आमच्यावर अन्याय आणि माझ्या पतीचं याच्यावर काहीच हे नसून माझ्या पतीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि माझ्या भाषेवर त्यांनी तक्रार नोंदलेली आहे की 1.5 महिन्यापासून माझा नवरा फरार आहे। हिचा नवरा फरार होता, ही लाली लिपस्टिक करून ही पोलीस स्टेशन मध्ये का बरं जायची? आणि तिने तिच्या दोन्ही लेकरांचा वापर करून घेतलेला, तिला तिचे लेकर सगट पुराणा, म्हणजे हे कोणतं न्याय आहे? मग आम्हाला इथं न्याय भेटा म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत।
आणि त्यांनी आमची सगळी बदनामी केलेली आहे आमच्या. आणि काल ती इथं आली होती, इथं काय म्हणते ती राहुल फुलारे आणि प्रकाश शिंदे यांनी आमचे घर फोडले, आमच्यावर आम्हाला मारायला आले. यांच्या घरी कोण आले होते गावकऱ्यांना विचारू शकता तुम्ही. तिथं सगळी त्यांनी तक्रार अशी केलेली आहे की आमच्या भाषेने ना माझ्या नवऱ्यानी त्यांच्या आम्ही पैसे देऊन आम्हीच चोर झालेलो आहोत आणि डोळे झाकून त्याच्यावर विश्वास केला, आमचा विश्वासघात केला, केसाने गळा दाबला त्यांनी आमचा. आणि आमच्या समाजामध्ये त्यांनी आमची बदनामी केलेली आहे. आम्ही SP साहेबाची इथं आलेलो आहोत तिथं आणि तातडीनं त्यांनी त्याच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी नम्र विनंती. मी प्रकाश रामलाल शिंदे, राहणार शिरटाकळी. अमोल वाघ यांनी माझ्या भाषेला फसून त्यांनी घर लिहून दिलते नोटरीवर आणि आम्ही आज त्याचं घर घ्यायला गेलो तर तो म्हणतो तुम्ही मला व्याजाने पैसे दिलेत अशी आमची बदनामी करतो. माझ्या भाषेने त्याला 4,25,500 RTTS करून बाकीचे रोख स्वरूपात दिले आहे. आज जेव्हा माझा भाषा त्यांच्याकडे गेला पैसे मागायला तर त्याची बायको काय म्हणते की यांनी व्याजाने पैसे दिले, ते सावकार आहेत, असे खोटे नाटे आमचे गुन्हे दाखल करते आमच्यावर. याची काही प्रशासनाने दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. पोलीस प्रशासनाला आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की त्याची चौकशी करून ते आम्हाला लवकर न्याय पोलिसांनी द्यावा, एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे.